गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आपण लेट सुरू करत आहे कारण सकाळपासून बिझी शेड्यूलमुळे ब्लॉग बनवणं शक्य झालंच नाही. सो आता मी बनवत होती डिनर. तर डिनर बनवता विचार केला की तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा होऊन जाऊ दे. तर आजचा मेनू आहे की वरण भात बनवलेलं होतं, दुपारी मुगाची भाजीसुद्धा बनवलेली होती. तर आता विचार केला थोडंसं सुक्का चिकन बनवूया. नॉनव्हेज तर लागतंच आम्हाला. तुम्ही पण विचार कराल काय हे रोज रोज नॉनव्हेज खातात. सो चला स्टार्ट करूया आपला ब्लॉग. तो आता आपण चिकन वगैरे धुवून घेतलेलं आहे बनवण्यासाठी. हे बघा चिकन घेतलं आहे मी. इथे चॉप करून मी ऑनियनसुद्धा टाकलेलं आहे. कांदा टाकला आहे, थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकले. आता मी चॉप केलेले टमाटोज टाकले आपण. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. ते आपली नाईट रुटीनचा ब्लॉग असणार आहे. ते आपली नाईटची रुटीन असतात त्याचा. डाळसुद्धा एकीकडे मी गरम करायला ठेवलेली आहे. सो होप तुमची दिवाळीसुद्धा छान गेली असेल. तर दिवाळीचा टॉपिक आणि फराळ संपला की नाही तुमचं सगळ्यांचं ते पण सांगा. तर त्याचप्रमाणे कांदा टमॅटो पण नवीन आहे तर ते लो फ्लेमवरती कुक करायचं आहे. सगळे मसाले घेऊया. हळद, मच्छी पावडर, त्याच्यानंतर घरगुती मसाला, ठीक आहे, आणि हा गरम मसाला. ॲक्च्युली घरगुती मसाला टाकले की गरम मसाला टाकायची गरज नाही लागणार. हे व्यवस्थित मिक्स करून ते कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा सगळ्यात आधी आपल्याला. तोपर्यंत आपण भात लावून घेऊया थोडासा. सो त्याचप्रमाणे चिकन बनवायची तयारी सुरू केली. आज चिकन बनवणार आहे सुक्कं. तर सुक्कं चिकन बनवण्यासाठी अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं असते. तर सगळ्यात आधी मी घेतलं त्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकलं तेलमध्ये टाकलं कांदा नंतर मी टाकलं थोडीशी आलं लसूणची पेस्ट, टमॅटो, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं गार्लिक चिल्ली पेस्ट, आलं लसूणची पेस्ट ॲड केली. त्याच्यानंतर आपले घरगुती मसाला जो गरम मसाला आहे तो, लाल तिखट, हळद आणि चिकन मसाला, हे सर्व मसाले एक करून मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर 2 बटाटेसुद्धा कापून घेतले बारीक आणि चिकनमध्ये ॲड केले. बटाटा तर थोडाफार लागतोच गाईस, त्याच्याशिवाय तर करमणार नाही. सो काल होता माझा, म्हणजे तो ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की होता माझा लास्ट टाईम. तर आता उद्यापासून मी माझं डाएट स्टार्ट करणार आहे. 21 डेज चॅलेंज स्टार्ट करणार आहे मी. तर त्याचप्रमाणे विपुलला मी थोडीशी हेल्प करायला सांगितलेली माझी. तर हे चिकन आहे ते आता आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. सो त्याचप्रमाणे चिकनसुद्धा टाकत होते मी त्याच्यामध्ये आणि मिस्टरांना सांगितलं होतं मी मला जरा ते पॅकेट फोडून द्या. त्याचप्रमाणे तो चिकन मसाला घेऊन उभा होता. मग त्याचप्रमाणे मी चिकन टाकलं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आता मग मी चिकन मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये. जास्त नाही, थोडासा, कारण आपल्याला जास्त स्पायसी नको आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्पायसी जास्त ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आता प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती आहे. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही करू शकता.
मग मी त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं. मीठ थोडंसंच ॲड केलेलं बरं आहे, कारण कमीचं जास्त म्हणजे नंतर वाढवता येऊ शकतं आपल्याला जर कमी असेल तर, पण जर जास्त झालं तर कमी करायचं खूप वांदे होऊन जाते. आता हे चिकन आपल्याला फक्त आणि फक्त वाफेवरती शिजवणार आहे मी, कारण तर आता ही कढई, ही जे कुकर आहे तो नेमका पडला मला छोटा, तर आता मला ते सगळं कढईमध्ये शिफ्ट करून घेणार आहे मी. गाईज 2 लिटरचा कुकर घेतला होता, तर कधी कधी चिकनची क्वांटिटी जास्त होऊन जाते, तर तो कुकर आता मी विचार केला फक्त व्हेजसाठी यूज करणार आहे. म्हणजे कधी डाळ शिजवायला किंवा म्हणावं भाजी, मुगाची भाजी किंवा काही छोटेफार म्हणजे कधी भाज्या कमी थोडीशी हे असेल ना, थोडीशी क्वांटिटी, तेव्हा मी तो कुकर यूज करणार आहे. मग त्याचप्रमाणे मी प्रमाणे आपलं चिकन सुद्धा ठेवलं होतं, एकीकडे डाळ सुद्धा गरम झाली होती आणि वेळ होती सगळं आवरण्याची, तर मी इकडून तिकडे माझं चालू होतं. तर सगळ्यात आधी मी विचार केला की कोथिंबीर सुद्धा आणलेली आहे, तर कोथिंबीर निवडून व्यवस्थित फ्रीजमध्ये कट करून ठेवते, किंवा जेव्हा केव्हा आपल्याला इमर्जन्सीमध्ये लागेल तर पटकन आपल्याला असं कोथिंबीर यूज करता येईल. तर सगळ्यात आधी मी सगळी क्लिनिंग स्टार्ट केली ओट्याची, कारण आपल्या प्रत्येक बायकाचं हेच असतं की आपल्याला नीट अँड क्लीन किचन पाहिजे. तर स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात आधी आपलं मोठं काम हेच असतं की आपण जो काही आपल्या ओट्यावरती काही म्हणजे कांद्याची सालं किंवा काही असेल ते सगळ्यात आधी आवरून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला बाकीची कामं आणि जोपर्यंत आपलं जेवण शिजत असतं तोपर्यंत आपली जेवढी भांडी असतात ती धुवून घ्यायची. नाही तर काय होते, आपल्याला एकत्र खूप जास्तच लोड होतो, कारण सगळ्यांचं जेवण होतं, शेवटी आपणच किचनमध्ये थांबतो शेवटला. तर माझं असं असते की कधी मी जेवून आणि असं फटाफट माझी कामं उरकून घेते. होप तुम्हाला सुद्धा सगळ्यांना असंच वाटत असेल. तर होप आजचा माझा हा नाईट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी कोथिंबीर व्यवस्थित धुवून घेतली होती, कोथिंबीर धुवून घेतली आणि मस्तपैकी आता जे मी तुम्हाला बोलली होती ना, मी मिशोमधनं जे मी डब्बा मागवलेला तो ॲक्च्युली मी म्हणजे बोलतात ना राई जिरं ह्याच्यासाठी मागवलेला, पण माझ्या सासूबाईंना काही यूज करता आला नाही, त्याच्यामुळे मी त्याला असं म्हणून यूज केलं. तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि कोथिंबीर ठेवते. तर सगळ्यात आधी कोथिंबीर व्यवस्थित मी कट करून धुवून घेतली. आता व्यवस्थित बारीक चॉप करून या डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे, जेणेकरून कधी इमर्जन्सी मला असेल तर त्याचप्रमाणे माझं काम फटाफट होण्यासाठी, म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि फ्रेशसुद्धा राहते कोथिंबीर. तशी मी याच्यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित कट करते मी एकदम बारीक बारीक, तुम्ही बघू शकता. आता जरा काय झालं, माझ्या सुरीला धार नाही राहिली गाईस, त्याच्यामुळे मला सुरींना सुद्धा धार करून आणायची आहे. तर ती दुसरी सुरी होती ती मग मी शेवटी घेतली, कारण कोथिंबीर कट करण्यासाठी सुरीला धार हे अत्यंत गरजेचं असतं. तर त्याचप्रमाणे मी म्हणतात ना 2 दिवस झाले गाईज एवढी तब्येत बरी नव्हती, त्याच्यानंतर विचार केला काय ब्लॉग बनवू,
तर नंतर डोक्यात आलं जाऊ दे, तर नाईट रुटीनच आज दाखवून देते तुम्हाला, कारण मी मोस्ट ऑफ ब्लॉगमध्ये फक्त डेली रुटीन्स दाखवत होती, म्हणजे रात्रीचा मी असं काही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही. तर डोक्यात आलं चला नाईट रुटीन दाखवूया, म्हणून तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन आले मी. तर आता कोथिंबीर तर चिरून झाली, मग वेळ होती सगळं व्यवस्थित आवरण्याची. तर फटाफट घेतला कपडा आणि ओला करून घेतला. आधी डायनिंग टेबल पुसून झाल्यानंतर व्यवस्थित सगळं माझं उरकून झालं. नंतर मी सासू सासऱ्यांच्या रूममध्ये बसून, किचन आमचं त्याच्या जवळच आहे, तर बघू शकता इकडे चिकन आणि भात शिजत. गाईस, तर आपलं डिनर सुद्धा झालेलं आहे. सो आता वेळ आहे किचन क्लीन करायची. तर चला फटाफट आटपूया. झोप सुद्धा जाम आलेली आहे मला, पण तुमचं सुद्धा डिनर झालं असेल तर स्टे ट्यून. आणि चला आवरूया फटाफट. बघा ही सगळी भांडी आवरायची आहेत मला, जिमीला सुद्धा जेवायला दिलेलं आहे. सो आवरते. फटाफट भांडी पण घेते. सो त्याचप्रमाणे डिनर झालं होतं. आमच्या थोड्याशा गप्पा चालू होत्या विपुलसोबत. मग त्याच्यानंतर मी ओटासुद्धा व्यवस्थित साफ करून घेतला. त्याच्यानंतर मी डायनिंग टेबलसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलं. डिस्कशन झालं होतं जिमीवरती, कारण परत एकदा तो तसंच सगळ्यांना चावायला लागला आहे त्याच्यामुळे. तर त्याचप्रमाणे मी टेबल वगैरे क्लीन करून घेतलं आणि वेळ आली होती तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.